फोन पीटर. लोकेशन कसं शक्य आहे? माझ्या घरात होता खंड्या, म्हणजे तो इथे येऊन गेला. पण तो मला भेटला नाही का? त्याचा फोन या घरात आहे. तो कोणाला भेटायला आला होता, सारंग की आईला? नाही नाही, या दोघांनाही नाही. नाही, तो कशाला भेटायला येईल? तो मोनिकाला भेटायला आलेला का? काय रे, काय झालं? असं काय बघतोयस? राजकुमार काय झालं? खंड्या कुठे आहे? खंड्या कुठे आहे? मोनिका काय विचारतोय? मला डबल क्रॉस करायचा नाही मोनिका, पहिलेच सांगितलेलं तुला. बावळट आहेस का? बावळट आहेस? शुभ्रा झोपली आहे इथे, तुला कळत नाहीये? हा, गळा काय पकडतोयस? आणि मला नाही माहिती तो खंड्या कुठे आहे. माझा त्याचा काय संबंध? तो तुझा माणूस आहे, माझा नाहीये. त्याच्या मोबाईलचं लास्ट लोकेशन, आपलं घर कसं येत तुला भेटायला आला होता ना मोनिका. मला डबल क्रॉस करू नकोस, कळलं ना? कुठे आहे खंड्या? मला काय माहिती रे, तू वेडा आहेस का? माझ्यावर संशय घेऊ नकोस. हा, तुझी अक्कल गहाण ठेवलंस का? वागू नकोस. आणि या घरात फक्त तू आणि मी राहतो का? तू विचार कर ना, जर चुकून सारंग आणि आईंना भेटायला आला असेल तो या घरात आणि त्यांनी सगळं तुझ्याबद्दल सांगितलं असेल तर, आणि मग तेव्हा तो फोन विसरून गेला असेल त्याचा इथे. शक्य नाही. आतापर्यंत सारंगने माझा गळा पकडला असता. त्याला जर तो मोबाईल मिळाला असता तर. मोनिका, शेवटचं विचारतो, खंड्या कुठे आहे? खरं खरं सांग मला. तू माझ्यावर संशय घेणं बंद कर. शत्रू आहे का मी तुझी? बायको अरे मी तुझी. आपल्याला मुलगी आहे. मी 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 तुझ्या अगेन्स्ट त्याचा का गेम खेळेन ज्याने तू अडकशील? आणि मग मी शुभ्रासाठी तर मी तुला काही होऊ नाही ना देणार. मी शुभ्राची शपथ घेऊन सांगते. बघ ऐक, मी खरंच नाही, मला नाही माहिती त्याचा फोन या घरात कुठून आला, कसा आला. आपण एक काम करूया. तू असं हायपर होऊ नकोस. हा, तू पॅनिक नको होऊस. तू प्लीज लवकरात लवकर शोध. सगळ्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन सगळं चेक कर. कुठे सापडतोय का फोन, कोणी घेतलाय, का घेतलाय. मी पण तुला हेल्प करेन. काय 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 करतोस? कॉल करतो त्याला. खंड्याला फोन नको लावूस. वेडा झालास का? खंड्याला फोन केलास आणि खरंच जर सारंग किंवा आईंकडे तो फोन असेल आणि तुझं नाव त्याच्यावर फ्लॅश झालं तर, तू फोन केल्यानंतर राजकुमार त्यांना दिसलं तर त्यांना सगळं कळेल. तुझं सगळं, तू अडकशील, डेंजर अडकशील. मी तुला हेल्प करेन. आपण दोघं मिळून शोधूया तो फोन कुठे. मला खरंच नाही माहिती राजकुमार. जगन्नाथजी, तुम्ही आम्हाला इथे अचानक बोलवलं. असं कुठलं सरप्राईज देणार आहात का? कोणती ब्रेकिंग न्यूज आहे का? सरप्राईज वगैरे काही नाही, पण काही दिवस झाले तुम्ही जी काही स्टोरी चालवत आहात तिचा शेवट करायची वेळ आली आहे. स्टोरीचा शेवट करायचा की सुरुवात हे बघावं लागेल, कारण पब्लिकला काय हवं असतं हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. नाही, सावली परत आली आहे तुम्हाला कळलेलंच आहे, पण गेली 8 वर्ष ती कुठे होती? ती अचानक अज्ञातवासात का गेली? तिने गाणं का सोडलं? या सगळ्यांची खरी उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे. आणि एकदा ही खरी उत्तरं तुम्हाला मिळाली की तुमच्या स्टोरीत काही हवाच राहणार नाही. पण मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार कोण? तुम्ही? मी देणार. सावली मॅडम, हे कॅमेराचा फोकस माईक. थांबा, शांत व्हा. ती तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायलाच इथे आलेली आहे. ये जाऊ.
बसा बस. सावली मॅडम, इतके वर्ष तुम्ही कुठे होता आणि तुम्ही अचानक गाणं का सोडलं? संगीत सोडण्याचं नेमकं कारण काय? भैरवी वजे यांनी तुम्हाला थेट चॅलेंज दिलंय. हे चॅलेंज तुम्ही स्वीकारणार आहात का? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईनच, पण त्याआधी मला तुम्हाला आणि सगळ्या प्रेक्षकांना एक नम्र विनंती करायची. इथून पुढे मीडियामध्ये किंवा कुठेही माझं नाव घेताना सावली भागवत असंच घ्यावं, सावली मेहेंद्रे नाही. कारण मेहेंद्रे या आडनावाशी आणि त्या घराण्याशी आता माझा कोणताही संबंध उरलेला नाही. याचा अर्थ तुमचा आणि सारा मेहेंद्रे यांचा डिवोर्स झालाय का? माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल या पलीकडे मला काहीच बोलायचं नाहीये. आपण प्लीज मूळ मुद्द्यावर येऊयात का? तुमचा प्रश्न होता की मी 8 वर्ष कुठे होते. मी बेळगावला होते. बेळगावला? हे सगळं सोडून जाण्यामागचं कारण काय? कारण काही अज्ञात व्यक्तींकडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाला होता. स्वतःच्या सुरक्षेसाठी मी माझ्या जवळच्या माणसांशी संपर्क तोडला होता. खरं तर आताही मला अज्ञातवासात राहायचं होतं, पण गेल्या काही दिवसात जो काही गोंधळ चालू आहे त्यामुळे मला तुम्हा सगळ्यांसमोर येणं भाग पडलं. आणि मग भैरवी वजे यांच्या चॅलेंजचं काय? ते स्वीकारून तुम्ही पुन्हा गाणार आहात का? त्याचं उत्तर योग्य ठिकाणी योग्य वेळी त्यांना दिलं जाईल. आता मला त्याबद्दल काहीही बोलायचं नाही. मला वाटतंय की तिने तुमच्या प्रश्नांची पुरेशी उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा आता तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तिच्या प्रायव्हसीचा विचार करता आपण तिला मोकळं करायला हवं. या तुम्ही. थांबा, मी चहा केलाय, चहा घेऊन जा. आलेच. वकील साहेब प्लीज, हे सगळं अति होतंय. फक्त तारखांवर तारखा पडतायत. एक लवकरची तारीख घेऊन टाका आणि निकाल आपल्या बाजूनेच लागायला हवा. काय वाटेल ते करा तुम्ही. ठीक आहे, ओके. आई, काय झालं? अजूनही त्या जागेच्या केसचं टेन्शन सुरू आहे का? हो, आता वकिलांशीच बोलत होत्या. तुम्हाला ऑलरेडी त्या जागेचं इतकं टेन्शन आहे आणि त्यात मी अजून त्यात भर नाही पाडली पाहिजे खरं तर, पण तुम्हाला सगळं कळणं गरजेचं आहे आई. मी आत्ताच न्यूज बघितली ज्यात सावलीने एका कॉन्फरन्समध्ये जाहीर केलंय ती परत आल्याचं. काय? आई, मला असं झालं की मी जशी ती न्यूज बघितली आहे तसंच सारंगने बघितली असेल तर? ज्याची मला भीती होती तेच घडतंय. सारंगला हे सगळं कळलंच असेल ना. आता एक फक्त गोष्ट व्हायला नको. कोणती गोष्ट? हेच की काय वाटेल ते झालं तरी सुद्धा त्या पोरीची सावली माझ्या घरावर, माझ्या सारंगच्या आयुष्यावर पडायला नकोय. आणि जर का असं झालं ना मोनिका, तर मी कोलमडेन ग. आई, हे बघा प्लीज, तुम्ही असं काहीतरी बोलू नका. हां, हे बघा, त्या सावलीला या घरापासून आणि सारंगपासून लांब ठेवण्यासाठी मी तुमची मदत करेन.